सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। सकल हिंदू समाज वडूज मंडल आयोजित भव्य हिंदू संमेलन व भव्य शोभायात्रा वडूज तालुका खटाव येथे मोठ्या उत्साहात व मोठ्या जनसहभागात यशस्वीरित्या संपन्न झाली। या भव्य हिंदू संमेलनास राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर बाजार पटांगण वडूज येथे उपस्थित राहून भारत मातेच्या प्रतिमेस आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भव्य हिंदू संमेलनाचे उद्घाटन केले। समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सांस्कृतिक एकात्मता व सामाजिक सलोखा दृढ करण्याचा हा अत्यंत उपक्रम प्रभावी व प्रेरणादायी ठरणार आहे। हिंदू धर्म ही केवळ श्रद्धा नसून जीवनाला दिशा देणारी समृद्ध जीवन पद्धती आहे। वसुंधैव कुटुंबकम या सार्वभौम विचारावर आधारित आपल्या संस्कृतीत सहिष्णुता, समरसता, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेचा संदेश दिला जातो। आपल्या ऋषी परंपरेतून आलेले तत्वज्ञान, सण उत्सवांची वैभवशाली परंपरा आणि आध्यात्मिक मूल्ये समाजाला एकत्र बांधून ठेवतात व संस्कृतीचे जतन करण्याची प्रेरणा देतात। या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजातील एकात्मता, संस्कृती, प्रगती, अभिमान आणि संघटित शक्तीचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले। तसेच सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक विचारमंथन घडून येत असून भावी पिढीपर्यंत आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा पोहोचवण्याची आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग वाढवण्याची प्रेरणा या संमेलनातून मिळणार आहे। यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, वडूज शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, वडूज शहरातील सकल हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी व वडूज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।